पेरू या देशामध्ये उत्तर किनारपट्टीला लागून असलेला प्रशांत महासागराचा जो भाग आहे त्या ठिकाणी अल निनो नावाचे वादळ तयार होते. म्हणजेच त्या ठिकाणी पाण्याची जी तापमान आहे ते यावर्षी 3 ते 3.5 डिग्री सेल्सिअस तापमान वाढ होणार आहे. त्या ठिकाणचं तापमान 1 ते 1.5 या तीव्रतेमध्ये असतं, परंतु यावेळेस हे तापमान 3 डिग्री सेल्सिअस ते 3.5 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्या ठिकाणचं पाण्याचं वाढणार आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जो कमी दाबाचा पट्टा तयार होतो आहे तो होतो प्रशांत महासागर, म्हणजे ज्याला आपण पॅसिफिक ओशन म्हणतो. त्या ठिकाणी विषुववृत्ताच्या पॅसिफिक महासागर जो आहे, ओशन जो आहे, त्याच्या विषुववृत्ताच्या भागावरती हा कमी दाबाचा पट्टा तयार व्हायला लागलेला आहे. आणि त्यामुळे काय झालं आहे की भारताचा जो उपखंड जो आहे त्या ठिकाणी जे ओशन आहेत किंवा जे महासागर आहेत, जसं हिंद महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, या ठिकाणी जे व्यापारी वारे तयार होतात किंवा जे मोसमी वारे तयार होतात, हे वारे या प्रशांत महासागराच्या दिशेने खेचले जातात. म्हणजे जसं आपण 2 चुंबक घेतले आणि 2 चुंबक घेतल्यानंतर एक समजा 5 किलोचं घेतलं आणि 1 किलोचं घेतलं एक, आणि दोन्ही चुंबक एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं जर ठेवले तर जो 5 किलोचा चुंबक आहे तो 1 किलोच्या चुंबकला सहज ओढून घेऊ शकतो. म्हणजे एवढी त्याच्यामध्ये तीव्रता असते. त्याप्रमाणे काय झालेलं आहे की भारतामध्ये जे भारताच्या उपखंडामध्ये जे मोसमी वारे आणि व्यापारी वारे तयार होत आहेत, त्या वाऱ्यांना पॅसिफिक ओशनमध्ये तयार झालेला जो कमी दाबाचा पट्टा आहे तो काय करायला लागलेला आहे, खेचायला लागलेला आहे. आणि त्यामुळे अमेरिकेच्या म्हणजे युरोप खंडामध्ये, अमेरिकाच नाही तर युरोपीय देशामध्ये काय होणार आहे की पावसाचं